मित्रांनो, मी संदीप शिंदे महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये जे आताचा जो खरीप हंगाम होऊन गेला त्याच्यात प्रचंड अतिवृष्टी झाली. मराठवाडा आणि मराठवाड्याच्या आजूबाजूचा जो भाग आहे, विदर्भाच्या भोवती खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र, प्रचंड अतिवृष्टी झाली आणि त्याच्यातून शेतकऱ्यांचं पिकांचं मोठं नुकसान झालं, जमिनीचं शेतीचं मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांचे जनावरं वाहून गेले, जिवंत जनावरं गोठ्यात पाण्यात बुडून मेले. म्हणजे एवढी भयान परिस्थिती जेवढी मागच्या 40-50 वर्षात कधीही आली नव्हती असं ज्येष्ठ व्यक्ती सांगतात. अशा ह्या एकूण परिस्थितीत राज्य सरकारने 32,000 कोटी रुपये इतकं पॅकेज जाहीर केलं होतं. ते फसवं आणि पोकळ असं आश्वासन होतं, किंवा तो जो काही प्रस्ताव होता किंवा जे काही जाहीर केलेलं होतं ते फसवं होतं हे स्पष्ट झालेलं आहे. कारण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना जी काही मदत मिळालेली आहे ती फक्त 9-10 हजार कोटीपर्यंतच मिळालेली आहे. आणि काही गोष्टी येणाऱ्या काळात विहीर वगैरे किंवा शेतीचं जी खरडून गेलेली आहे त्याच्यासाठी येणाऱ्या काळात रोजगार हमी योजनेतून काही निधी दिला जाणार आहे. परंतु तो येणाऱ्या काळात होणार आहे त्याच्यात म्हणजे प्रत्यक्षात जे काय म्हणतात ना, लबाडा घरचा आवतनं, जेवल्याशिवाय खरं नाही. म्हणजे ज्यावेळेस प्रत्यक्ष येईल त्यावेळेस स्पष्ट होणार आहे की प्रत्यक्षात निधी किती रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे. कारण सरकारने जी मदत देणार होती, नुकसानीची मदत आणि खरीपासाठी जे काही खतं आणि बी बियाण्यासाठी जी मदत देणार होते ती सांगितली जेवढी होती, म्हणजे हेक्टरी 18,000 सांगितले होते, प्रत्यक्षात फक्त 8-9 हजारच शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी मिळाले. म्हणजे मी आता जी म्हण सांगितली तसंच, लबाडा घरचं आवतनं जेवल्याशिवाय खरं नाही. म्हणजे सांगितले 17-18 हजार हेक्टरी, दिले मात्र 8-9. त्याच्यात पण काटछाट करून शेतकऱ्यांना दिले. त्याच्यात भ्रष्टाचार झाला. जालना, अहिल्यानगर, बीड जिल्ह्यामध्ये अक्षरशः तलाठ्यांच्या बायकांच्या नावावर पैसे वळते केले. काही ठिकाणी तहसीलदार असतील, कलेक्टर ऑफिसमध्ये लोक असतील, त्यांनी परस्पर त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर पैसे जमा केले, जे पैसे शेतकऱ्यांना देणं अपेक्षित होतं. म्हणजे प्रशासनाने खाली घोळ तर घातलाच, परंतु राज्य सरकारने सुद्धा घोळ घातलेला आहे. तर त्याचा आकडेवारी मी तुम्हाला सांगणार आहे. मुख्यमंत्री निधीमध्ये राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्यानंतर, म्हणजे एवढा प्रचंड महापूर आल्यानंतर राज्यातल्या जनतेने 106 कोटी रुपये, 106 कोटी आणि 57 लाख रुपये राज्याच्या मुख्यमंत्री निधीमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी दिलेले होते. म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई करून देण्यासाठी. म्हणजे वेगवेगळ्या संस्था असतील, शासकीय कर्मचारी असतील, तसंच काही खाजगी व्यक्ती असतील, यांनी हे 106 कोटी रुपये आणि 57 लाख इतके रुपये राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या निधीत जमा केले होते. परंतु माहितीच्या अधिकारात माहिती घेतल्यानंतर लक्षात आलेलं आहे का फक्त 75,000 रुपये, निव्वळ 75,000 रुपये शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी या राज्य सरकारने वाटलेले. म्हणजे जवळ जवळ 100 कोटीपैकी फक्त 75,000 रुपये, 75 लाख रुपये नाही किंवा 75 कोटी नाही, तर फक्त 75,000 रुपये शेतकऱ्यांच्या म्हणजे शेतकऱ्यांना त्याच्यातून वाटलेले. म्हणजे हा खरं तर जे पैसे शेतकऱ्यांसाठीच दिलेले होते ज्या लोकांनी, ते पूर्ण पैसे खरं तर शेतकऱ्यांसाठीच वापरणं अपेक्षित होतं. परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघ जण ह्या 105 कोटीवर अक्षरशः म्हणजे सापासारखे बसून राहिलेले. तो पैसा खरं तर शेतकऱ्यांना देणं अपेक्षित होतं, तो त्याच्यावर हे तिघं बसून राहिले आणि हे पैसे यांनी शेतकऱ्यांना वाटले नाही. हे म्हणजे ज्या लोकांनी हा निधी सरकारला दिला मुख्यमंत्री निधीत,
शेतकऱ्यांना मिळावं याच्यासाठी त्यांनी जे काही दिलेलं आहे ते किंवा जी भावना त्यांच्या मनात होती, त्या भावनेला ठेच पोहोचवलेली यांनी किंवा त्या भावनेचा अनादर केलेला आहे, त्याला लाथ मारलेली आहे खरं तर. कारण तो पैसा खरं तर शेतकऱ्यांनाच द्यायला पाहिजे होता किंवा जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय किंवा ज्या शेतकऱ्यांनी मराठवाडा सारख्या भागात समजा काहींचे जनावरं वाहून गेले, त्यांना जनावरं घेऊन देणं अपेक्षित होतं. अक्षरशः काही शेतकऱ्यांच्या मुलांचे शाळेचे दप्तर वाहून गेले. मुलांना दप्तर नाही अशी परिस्थिती असताना त्यांना निधी देणं अपेक्षित असताना म्हणजे या सरकारनं नालायक जर म्हणलं तर तो शब्द सुद्धा कमी पडेल. फक्त 75,000 देता तुम्ही त्याच्यातले. त्या लोकांनी ज्यांनी दान केलं, ते असे लोक परत अशी जर कधी आपत्ती आली तर अशा सरकारच्या नालायकपणामुळे ते कधीच सरकारला असं मुख्यमंत्री निधीत परत कधीच पैसे देणार नाही. कारण अशा प्रकारे हा पैसा आता वेगळ्या कारणासाठी, यांच्या प्रचारासाठी किंवा यांना घोळ करण्यासाठी, भ्रष्टाचार करण्यासाठी वापरला जाणार आहे, हे याच्यातून स्पष्ट होतं. ज्यांच्या नावाने ते पैसे आले होते त्यांना तो देणं अपेक्षित होतं. तसं न करता तुम्ही त्याच्यावर मांडी घालून बसले. हे सर्वथा चुकीचं आहे. धन्यवाद.